तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये। तर आम्ही आलो आहे नागावला आणि आत्ता आम्ही चाललो आहे बीचवर। तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आज कोकण बघायला मिळणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आणि आम्ही इथे थांबलो आहे, खूप छान स्टे आहे, आजूबाजूला सगळी ग्रीनरी येणार आहे। माझ्या मागे बघू शकता सगळी ग्रीनरी आहे, खूप मस्त आहे थांबण्यासाठी। चला आता आपण बीचवर जाऊया। समुद्राकडे जाण्यासाठी आम्ही पायीच निघालो, कारण आमच्या रूमपासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर समुद्र किनारा होता। तर आजूबाजूचा परिसर असा आहे, मस्त अशी सगळे हॉटेल्स इथे दिलेली आहे, सगळे होमस्टे किंवा हॉटेल्स अशाच इथे तुम्हाला बघायला मिळतील। तर असं आम्ही रमत गमत चाललो होतो आजूबाजूचा परिसर बघत बघत। फिरता फिरता समुद्र किनारा कधी जवळ आला तो सुद्धा कळाला नाही। खूप छान व्ह्यू होता हा, आजूबाजूला सगळी गाड्या, घोडागाडी, लहान मुलं, सगळं काही मस्त वाटत होतं। उंट सुद्धा होते तिथे। मला रील बघून एक ट्राय करायचं होतं की समुद्र किनाऱ्यावर आल्यावर राम लिहायचं होतं आणि ते बघायचं होतं की लाईट पुढे जाते की नाही राम नावाच्या पुढे। तर आता मी ते ट्राय करणार आहे। असं कसं झालं यार, केस वगैरे कशी झालीच माझी। समुद्रावरनं आज आम्ही आत्ता जाऊन आलो आहे आणि जाऊन आल्यानंतर मी फ्रेश झाली, कारण की खूप असं चिकट लागत होतं आणि कचकच लागत होती। तर खूप मज्जा आली आज समुद्रावर भिजून। खूप दिवसांनी म्हणजे 3-4 वर्षांनी मी आज भिजायला गेले होते समुद्रावर, खूप भारी वाटलं। आणि तिथे आम्ही छान रील्स पण शूट केल्या आणि खूप मज्जा केली। आणि आता थोड्या वेळाने आता मी जेवायला जाणार आहे आणि आज शनिवार असल्यामुळे आम्ही आज व्हेजच खाणार आहे। त्यामुळे इथेच कुठेतरी व्हेज हॉटेल बघतो आणि तिथे जेवायला जातो। आणि आम्ही जिथे स्टे केला आहे ना तिथेच एक बाजूला म्हणजे थोडंसं जवळच आहे कोळीनबाई म्हणून हॉटेल आहे नॉनव्हेज, जी एक यूट्यूबर आहे, आज काय स्पेशल म्हणून यूट्यूब चॅनल वाटतं ते त्यांचं। तर त्यांचं एक रेस्टॉरंट आहे, त्याच्या जवळच आम्ही जिथे होमस्टे केला आहे ते स्टे आहे। आणि इथलं परिसर पण खूप मस्त आहे, छानसं हिरवळ पण आहे। आणि पण मला आहे ना ते तसं स्टे पाहिजे होतं जिथे नाही का असं नारळाची झाडं वगैरे असतात आणि त्याला असं झुला बांधलेला असतं, तसं होमस्टे पाहिजे होतं, म्हणजे तसं बाहेरचं पाहिजे होतं। छान वाटतं त्या झुल्यामध्ये बसायला, पण तसं नाही इथे। पण छान आहे आजूबाजूचा परिसर वगैरे मस्त आहे। तर आता आम्ही थोड्या वेळात आम्ही तिथे निघतो आणि बाहेर जाऊन जेवतो, पण आता खूप भूक लागली आणि बराच वेळ झाला, आता जवळजवळ 2 वाजले दुपारचे। तर आता आम्ही पहिले जेवायला जातो। तर बाई इथे कोळीनबाई आहे, गर्दी बघा। रूमपासून अगदी जवळच असलेल्या एका व्हेज हॉटेलमध्ये आम्ही गेलो आणि ते मस्त असं जेवणावर ताव मारलं। मस्त छोलेची भाजी, रोटी आणि जिरा राईस घेऊन मस्त पोटभर जेवण केलं आम्ही सगळ्यांनी। खूप भूक लागली होती आणि आता इथून परत आम्ही फोटोशूटसाठी जाणार आहे समुद्रावर। एकदम तिकडे आणि आता ओटीचा टाइम आहे, त्याच्यामुळे ते लांबपर्यंत खूप भारी वाटतं यायला। इकडे सोनीचं चाललंय फोटोशूट। आता ओटीचा टाइम आहे, त्याच्यामुळे इथपर्यंत आलाय बघा समुद्र। आणि सगळे आम्ही
तिथे होतो, एकदम तिकडे, किती आतपर्यंत आलं. आता आम्ही आलोय रात्रीच्या जेवणासाठी आणि ह्या हॉटेलला इतकी गर्दी आता वेटिंग चालू आहे, म्हणून आम्ही आता बराच वेळ झाला इथे थांबलो. आणि आज सॅटरडे असल्यामुळे इथे सगळ्यात जास्त गर्दी झाली व्हेज हॉटेल. तर आता बघू आमचा नंबर कधी येतोय आणि आम्ही कधी जेवण करतोय. खूप वेळ वाट बघून रात्रीच्या जेवणासाठी मस्त असं हे जेवायला मिळालं आहे आम्हाला. काजू करीची मस्त अशी भाजी, रोटी गरम गरम आणि छानसा जिरा राईस मोकळा असा. एवढं मस्त जेवण झालं रात्रीचं. आणि त्याच्यानंतर मग रात्री जेवणानंतर थोडंसं स्वीट काहीतरी पाहिजे म्हणून आम्ही इथं फेमस असं कॅरमल कस्टर्ड घेतलं. किती मस्त दिसते बघा. नमस्कार. तर आजचा दिवस दुसरा आहे आणि आत्ता मी परत बीचवर चाललो आहे आणि तिथे परत फोटोज काढणार आहे आणि भिजलं तर भिजणार आहे. तर माझ्यासोबत सोनिया आहे, ओमकार आहे. माझ्या मागचा परिसर पण बघा किती छान आहे, होमस्टे. तर आता परत आपण बीचवर जाऊया. आमच्या ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आज आम्ही आत्ता आलो आहे नाश्त्याला आणि मी घेतले भुर्जी आणि हिने घेतले काय घेतलं? डबल ऑमलेट. आणि त्यानंतर विचारते की आज काही नाही आहे ना म्हणून, आज खाऊ शकतो ना म्हणून आपण असं विचारते. अरे मला माहिती. आणि हा आमचा आहे उपाशी. उपाशी उपाशी हो उपाशी. काय नको कॉफी पण नाही घेणार. त्याला काहीच नको आहे सध्या नाश्त्याला. तो सकाळी सकाळी काही खातच नाही, त्याला जात नाही सकाळी सकाळी. त्याच्यामुळे त्याला आता तो डायरेक्ट जेवणच करणार आहे. बघितलं ना किती एक्सप्लेनेशन देते. मस्त असा ऑमलेट पावचा, डबल ऑमलेटचा असा नाश्ता करून आम्ही परत समुद्रावर फोटोशूटसाठी निघालो आहे. तर आत्ता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी. 2 दिवस आम्ही कोकणात खूप धमाल केली. खूप फ्रेश वाटलं आम्हाला बाहेर पडून, कारण आम्ही बरेच दिवस झालं कुठे गेलो नव्हतो बाहेर फिरायला. तर खूप मजा आली आम्हाला या प्रवासामध्ये. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडल्यास त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. भेटूया अशाच एका मस्त अशा व्लॉगमध्ये. घरी जाताना आम्ही वाटेमध्ये एका हॉटेलमध्ये थांबलो जेवणासाठी. बाहेर पाऊस चालू होता. तर असा हा हॉटेलचा व्ह्यू होता. आणि हे होतं आजचं आमचं जेवण. मस्त अशी बिर्याणी, फिश थाळी असं आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. बाय.